विभावरी ताई नमस्कार. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुला देखील मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला संपूर्ण वर्ष छान जाऊ दे. धन्यवाद. आणि मला ही फुलं खूपच आवडली. तू बनवलीस? हो. वाह! किती छान केली आहेस गं. माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण वर्ष तुमचं उजळून निघू दे अशी मी प्रार्थना करते. आज मकर संक्रांत, वर्षाचा पहिला सण. आपण सणांची तर इतकी उत्सुकतेने वाट बघत असतो, कारण सण म्हटलं की नवीन नवीन पोशाख, पेहराव, खाण्याच्या वस्तू, वेगवेगळे पदार्थ, पक्वान्न सगळंच काही छान असतं आणि ती सुरुवात जानेवारीत होते. आणि हा सुगीचा महिना असतो जानेवारी हा. कारण सगळीकडे छान शेतं, धान्य पिकलेली असतात आणि हुरडा. हुरडा हे तर एकदम खास असतं या महिन्यात. हुरडा पार्टी किती जोरात चालतात हल्ली. बुकिंग मिळत नाही तुम्हाला, असं होतं. तर या संक्रांतीचं महत्त्व खाण्यापिण्यासाठी आहे, पेहरावासाठी आहे, विशेषतः काळ्या रंगासाठी आहे. जो काळा रंग आपण अदरवाईज एरवी वापरत अशुभ मानतो किंवा कोणाला द्यायचं म्हटलं तर काळा रंग नको. कोणाकडनं घ्यायचं तर काळा रंग दिला, असं होतं. पण संक्रांतीला आपण अधिकृतपणे हा काळा रंग वापरतोच. वापरतोच आणि तो छान वाटतो. कारण बहुतेकांना काळा रंग आवडतो. काळ्या रंगावर घातलेले दागिने उठून दिसतात. तर त्याच्यामुळे काळ्या रंगाचा हा महिमा आहे. मला असं वाटतं ही ऋता हिची ओळख करून द्यायची राहिली. ही माझी शिष्या माझ्याकडे गेली 12 वर्ष गाणं शिकते आहे आणि छान गाते, हुशार आहे. तर मी काय सांगत होते, की काळ्या रंगाचं हे महात्म्य या संक्रांतीच्या सणात असतंच. लहान बाळ त्याला छान काळं झबलं आणि ते हलव्याचे दागिने आणि ते मुकुट आणि ती गळ्यातला हार, पायातल्या त्या तोरड्या सगळं हलव्यापासून बनवलं जातं आणि ते इतकं गोड दिसतं ना, मला असं वाटतं नववधू म्हणजे हो. आहे ना? नववधूंसाठी सुद्धा हलव्याचे दागिने करून हो. पहिली संक्रांत साजरी केली जाते. हं. तिला पण खूप नटवलं जातं. कंबरपट्टा असं सगळे काय-काय सगळे दागिने म्हणजे वाकी म्हणजे जे आपण सोन्यापासून लांब असतो, पण त्या हलव्याचे दागिने मात्र आपण सगळे घालतो आपण. तर एक हौस असते, मजा असते. सणांची हीच तर गंमत असते ना आणि तर मी जसं म्हटलं, की आपण संक्रांत म्हणतो, मकर संक्रांत म्हणतो. तर मकर संक्रांत म्हणजे धनु राशीतून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि तो जो सूर्य आहे, तो उत्तरायण होतो. उत्तरेकडे येतो म्हणून उत्तरायण असंही म्हटलं जातं. आता हा सूर्य हळू-हळू तिळातिळाने किंवा कलेकलेने मोठा होत जातो आणि दिवस मोठा होत जातो, रात्र लहान व्हायला लागते. पण आता हा जानेवारी महिना आहे ना, हा थोडा थंडीचा असतो. खूप थंडी. छान असं वातावरण असतं. हवेत गारवा असतो. मग ह्या गारव्यामध्ये थोडीशी ऊब मिळावी, आपल्या शरीराला उष्णता मिळावी म्हणून काळा रंग हा परिधान केला जातो. कारण काळ्या रंगात उष्णता खेचून घ्यायची, शोषून घ्यायची एक ताकद असते. त्याच्यामुळे तुम्हाला दैनंदिन सगळे व्यवहार करायला ऊब लागते ना, तर ती ऊब आणि ऊर्जा या काळ्या रंगातनं मिळते. म्हणून काळा रंग खरोखर छान रंग आहे. म्हणजे मी तर म्हणेन, की काळ्यामुळेच बाकीच्या रंगांना शोभा येते. शोभा येते. आता या संक्रांतीला जसं मी मगाशी म्हटलं, की वेगवेगळे पदार्थ, पक्वान्न तर आपण तिळगुळ असं म्हणतात, की दान करावं, तीळ दान करावे, गूळ दान करावा. पण मग त्याच्यापेक्षा आपण तिळगुळ बनवतो आणि ते आपण सगळ्यांना वाटतो. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. असं
आता आपण व्हॉट्सॲपलाच पोस्ट करतो म्हणा, तो भाग सोडून द्या. पण खरी रीत अशी आहे की तो हातावर ठेवायचा तिळगुळ हलवा आणि गोड बोला असं सांगायचं असतं. तर ही तिळातिळाने सगळ्यांची माया जोडली जाते. माणसामाणसातली जी माया आहे ना, ती वाढीस लागते. कारण त्या तिळामध्ये तेल असतं. तो 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 जो ओशटपणा आहे ना, तो आपल्या नात्यांमध्ये पण यावा. म्हणून पण एक ही प्रथा आहे की तिळगुळ द्यावा. गूळ असल्यामुळे तो गोड. गोडवा येतोच. आहे ना ऋता? हो. आणखीन काय पदार्थ आहेत? आपण गुळाची पोळी बनवतो, जी खास करून फक्त जसं होळीला पुरणपोळी बनवतो, तसं संक्रांतीला गुळाची पोळीच बनवली जाते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. छान अशी ती खुसखुशीत पोळी आणि त्याच्यावर साजूक तूप. तूप. अरे काय लागतं ते! वाह, वाह, वाह! म्हणजे हे सगळे पदार्थ आहेत ना, तर तिळगुळाच्या वड्या पण करतात, है ना? आणखीन गजक. गजक असते, रेवडी असते. रे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. बरोबर. प्रत्येक भागात आपण म्हणतो म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर इंदोर, उज्जैन, राजस्थान, पंजाब, आसाम वेगवेगळी नावं आहेत तिकडे प्रत्येकाला. आसाममध्ये बिहू म्हणतात, पंजाबमध्ये लोढी म्हणतात. लोरी म्हणतात. नंतर राजस्थानमध्ये सक्रात असं म्हणतात. आपण संक्रांत असं म्हणतो. केरळामध्ये पोंगल हं. साजरा केला जातो. तर अशी विविध नावं एकाच सणाला जरी असली, तरी सणाचा हेतू हाच असतो, की सगळ्यांनी जमावं, आनंद करावा, आनंद लुटावा, हाच त्याचा हेतू असतो. या तर या हां. महिन्याला धुंधुरमास असंही म्हटलं जातं. हो. आणि त्याच्यात खास करून ते सगळ्या जे धान्य उगवतं त्या ह्यापासून हं, आपण हं, एक हं. वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवून हो, असं हो, एक हो. वेगळी थाळी तयार केली जाते, हो, जी आजकाल स्पेशली बऱ्याच हॉटेल्समध्ये हो, हो, हो. थाळी मिळते ती. खरंय, खरंय. धुंधुरमास खिचडी हो. पण किती भोगीला केली जाते. त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जातात. सुंदर अशी खिचडी. तशी खिचडी ना एरवी नाही होत. ती त्याच दिवशी त्याला ती हो. चव असते मात्र. हेही खरं आहे तसं. तर आणि संक्रांतीचं वैशिष्ट्य असं आहे की अ, पतंग पतंग उडवणे हो. हा पतंग महोत्सवच असतो. म्हणजे इथे आपल्या महाराष्ट्रात काय गुजरातमध्ये तर खूपच म्हणजे अगदी त्याला स्पर्धा उधाण असते. येतं. हां, स्पर्धा स्पर्धा असतात असतात तिथे. आणि यूपीमध्ये तिथे पण. कारण आता जी हवा असते ना, ही पतंग उडवायला खूप छान असते म्हणजे. त्याच्यामुळे पतंग उडवणं हा एक मला असं वाटतं एक गाणं आहे ना त्याचं? हो. बाई मी पतंग उडवीत होते. गच्चीतून पतंग उडवणे हा पण एक सुंदर असा विषय आहे. तर पतंग उडवणे, काळे कपडे परिधान करणे, तिळगुळ खाणे, तिळाची गुळाची पोळी खाणे आणि नटणे-मुरडणे असं संक्रांतीचे खूप खूप आनंदाचे क्षण आहेत आणि त्या आनंदाच्या क्षणांना घेऊनच आपण पूर्ण वर्ष आनंदात घालवतो. कारण ती सुरुवातच छान होते आणि अशा तऱ्हेने आपण हा आनंद आपण घेतोच आहोत. आपले रसिक प्रेक्षक पण घेत आहेत आणि सगळ्यांच्या घरी तिळगुळाची रेलचेल चालू आहे आणि मजा चाललेली आहे. आता हळदी-कुंकू करूया आपण. हो, चालेल. हळदी-कुंकू हे पण किती एक छान सणाचं महत्त्व आहे, की सगळ्या बायका एकत्र येतात, महिला एकत्र येतात, सवाष्णी एकत्र येतात आणि गप्पा-टप्पा त्या निमित्ताने होतात. हळदी-कुंकू दिलं जातं. हळदी-कुंकवाला वाण दिलं जातं ना. हो. म्हणजे वस्तू आपण वस्तू ज्याला देतो. असं विविध म्हणजे ज्या शृंगार वस्तू आहेत म्हणजे टिकल्या म्हणा किंवा तेलाची बाटली म्हणा, आरसा म्हणा, असं किती हो, वस्तू. आता अगदी खाण्याचे पदार्थ वगैरे पण जे उपयोगी हो. पडेल अशा सगळ्या डायट वस्तू चिवडा दिल्या. दिला हो, जातो. खरंय, खरंय. तर मी तुला आता हळदी-कुंकू देते किंवा हळदी-कुंकू लावते. हो. आणि ही पण एक सुरेख पद्धत आहे. हं. हे पण एक असतं बरं का, की एका स्त्रीनी दुसरीला लावलं, की दुसरी पुन्हा पहिल्या स्त्रीला ते हळदी-कुंकू लावते आणि तो एक सन्मान असतो ना कारण. स्त्रीने स्त्रीचा केलेला सन्मान. मी तुझ्यासाठी तिळाची वडी केली आहे. तू खाऊन बघ कशी झाली आहे. हो.
तुला आवडेल असं वाटतंय मला. अगदी नक्कीच. आणि वाण म्हणून मी तुला एक छोटस ही वस्तू देते. त्याच्यावर तुला रामजी पण दिले हो, हे बघा सगळ्यांनी रामजी बघा. मला असं वाटतं तिळगुळ देताना आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला. गोड बोला. तर मी तुम्हाला सांगते, तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला, गोड बोला, गोड बोला, गोड बोला. तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला.